नमस्कार. आपण पाहतात बीबीसी केज लाईव्ह. मी हनुमंत भोसले. केज तालुका गट शिक्षणाधिकारी कार्यालयाचे प्रभारी गट शिक्षणाधिकारी लक्ष्मण बेडसकर यांच्यावर शुक्रवारी रात्री उशिरा म्हणजेच परवा रात्री उशिरा विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला आणि त्यानंतर संपूर्ण शिक्षण क्षेत्रामध्ये एक खळबळ उडाली. खरं तर निश्चितच शिक्षण क्षेत्र सध्या तरी समाजानं एक पवित्र मानलेलं क्षेत्र असल्यामुळं या क्षेत्रात अशी काही घटना घडली की त्याचे तीव्र प्रतिसाद उमटणं साहजिक आहे. यापूर्वी खरं तर शिक्षण क्षेत्रामध्ये जिल्ह्यात असतील किंवा जिल्ह्याबाहेर असतील शिक्षकाकडून काही विनयभंगाच्या वेळोवेळीच्या घटना घडल्यानंतर समाजामध्ये एक चिंतेचं वातावरण आहे. खास करून पालक याबद्दल आपल्या खास करून मुलीसाठी चिंता त्यांना वाटते. इथं तर एक शिक्षणाधिकारी अशा या प्रकरणात गुंतल्यामुळं निश्चित याची चर्चा या तालुक्यात आणि जिल्ह्यात जोरात सुरू आहे. त्याच्या तीव्र प्रतिक्रियाही वेगवेगळ्या उमटलेल्या आहेत. परवा ही घटना घडल्यानंतर काल मीही आपल्या बीबीसी केज लाईव्ह याच्यावरून एक व्हिडिओ खास करून याच घटनेवर आधारित आणि खास करून केज पोलीस स्टेशन अंतर्गत गुन्हा रजिस्टर्ड जो झालेला आहे त्या अंतर्गत बातमी केलेली होती. मात्र ही बातमी ज्या आमच्या काही बीबीसी केज लाईव्ह चॅनलच्या प्रेक्षकांनी पाहिली त्यांनी बऱ्याचशा प्रतिक्रिया या त्यांच्या या घटनेमध्ये काही तथ्य आहे का असं विचारणाऱ्या होत्या. अर्थात त्यांना बऱ्याच जणांनी असं लिहिलं होतं, आपण बघितलं असेल, कारण मी माझा जो कॉमेंट बॉक्स आहे हा नेहमी खुला ठेवतो प्रतिक्रियेसाठी, कारण त्या चांगल्या असोत किंवा वाईट असोत. माझ्या विरोधात जरी प्रतिक्रिया असल्या तरी आपण ते स्वीकारतो. या ठिकाणी काही जी काही मान्यवर आहेत त्यांनी आपल्या प्रतिक्रिया देताना ही घटनेत कदाचित तथ्य नसावं अशी त्यांची एक विचारधारा मांडलेली आहे किंवा त्यांचं मत मांडलेलं आहे. परंतु मित्रांनो, या देशात कायदा आणि संविधान आहे. जेव्हा केज पोलीस स्टेशन अंतर्गत गुन्हा आणि विशेष म्हणजे मी त्या गुन्ह्यांची कलमसुद्धा आपल्याला सांगितली होती, पोक्सो 8/12च्या अंतर्गत हा गुन्हा दाखल झालेला होता. त्यामुळं प्रसिद्धी माध्यमांना ही बातमी करणं अनिवार्य असतं. एक ती खरी असो खोटी असो हे कोर्ट सांगेल, परंतु बातमी कारण एक तर गुन्हाच दाखल नाही व्हायला पाहिजे. जेव्हा गुन्हा काहीतरी पुराव्याआधारे किंवा ज्या काही गोष्टींचा आधार पोलीस स्टेशनने घेतला असेल त्या गोष्टी पडताळूनच गुन्हा दाखल झालेला असतो. मी त्या प्रेक्षकासाठी खास सांगतो ज्यांना असं वाटतंय की हे चुकीचं आहे. ठीक आहे, आम्हालाही कदाचित एखाद्या व्यक्तीबद्दल किंवा आपल्याला एखाद्या व्यक्तीबद्दल जेव्हा खात्री असते, विश्वास, तेव्हा आपण आपलं मत कधी कधी मांडत असतो. मात्र पोलीस स्टेशननं गुन्हा नोंद करण्यासाठी काही गोष्टींचा आधार घेतलेला असतो. त्यामुळे आपल्याला ती गोष्ट आज तरी किमान उद्या ती पुरावे नसल्यामुळं किंवा काही कारणामुळं ती जर त्याचा निकाल वेगळा लागला तरी वेगळी बाब आहे. मी याच्यासाठी हे सांगतोय सगळं आपल्याला की ज्यांना असं वाटतंय की हे चुकीचं आहे, हा व्हिडिओ माझा जाहीर झाल्यानंतर किंवा व्हायरल झाल्यानंतर आपल्याला सांगायचं आहे मला की माझ्याकडेही काही कॉल रेकॉर्डिंग आणि व्हिडिओ माझ्याकडेही काही नागरिकांनी पाठवले होते आणि त्यामध्ये खरं तर या घटनेशी ते संबंधित असतील असं मला नाही म्हणायचं या ठिकाणी, कारण ते पोलीस यंत्रणेचं काम आहे सगळं तपासणं. मात्र मीही हे काही इतरांसाठी व्हायरल नाही केलेले, कारण माझ्याकडे ज्याने दिलेले नागरिकांनी ते मी पोलीस स्टेशन अर्थात जी केज पोलीस स्टेशनच्या पोलीस निरीक्षकाकडे पाठवणार आहे आणि त्यामुळं ते पाहतील की याच्यातले कोणते गोष्टी कोणत्या प्रकरणाशी निगडीत आहेत की नाहीत ते तपासण्याचं काम हे पोलीस यंत्रणेचं आपलं नाही. म्हणून इतरत्र व्हायरल न करता मी ते तपास खास करून केज पोलीस स्टेशनकडे सुपूर्द करतोय. मला हे सांगायचं आहे की या सगळ्या गोष्टी जेव्हा आपण बघतो तेव्हा ठीक आहे, यामध्ये काही गोष्टींचं आपल्याला निश्चित हे दिसतंय की त्या ठिकाणी काही संवाद असतील. मात्र ते संवाद जेव्हा आहेत ते या घटनेशी संबंधित, पुन्हा मी एकदा उल्लेख करतोय की आहेत की नाही हे मात्र आपल्याला आत्ताच सांगता येणार नाही. मात्र बरेचसे संवाद आहेत. जवळजवळ माझ्याकडं 10 ते 20 अशा ऑडिओ क्लिप या ठिकाणी टाकलेल्या आहेत. व्हिडिओ नाहीत, त्या व्हिडिओ 2 आहेत ते घटना ठिकाणचे, कदाचित पोलीसकडेही ते असू शकतील. मात्र जे
10 ते 20 ऑडिओ क्लिप आहेत. त्याच्यामध्ये संबंधित आरोपींचा जो काही संपर्क इतर काही महिलांशी झाल्याचं किंवा तसं बोलणं झाल्याचं त्याच्यातून आपल्याला दिसतंय. आता या सगळ्या तपास यंत्रणेच्या कक्षेतल्या गोष्टीत आपण त्यावर काही मत व्यक्त करू शकत नाही. मात्र गुन्हा नोंद झाल्यानंतर ती बातमी प्रसिद्धी माध्यम नेहमीच लोकांपर्यंत पोहोचवत असतात आणि प्रसिद्धी माध्यम त्याचा जज होऊ शकत नाहीत किंवा त्यांचा निकाल काय आहे किंवा कोण दोषी आहे कोण नाही हे ते ठरवू शकत नाहीत. आपल्याला माहिती पाहिजे प्रसिद्धी माध्यमांचं काम जेव्हा एखादा गुन्हा रजिस्टर्ड होतो पोलीस स्टेशन अंतर्गत तेव्हा ते प्रसिद्धी माध्यम जनतेपर्यंत पोहोचवण्याचं काम आहे. तो खरा की खोटा हे न्यायालय ठरवत असतं. म्हणून माझ्या सर्व मित्रांना मी अगोदर सांगू इच्छितो की ठीक आहे, एखाद्या गोष्टीवर तुमचा असेल माझा असेल विश्वास नाही याला काही अर्थ नाही आहे. कारण ही घटना घडलेली आहे आणि ती खरी खोटी हे न्यायालय ठरवणार आहे. हा झाला एक भाग. मला आज आपल्या पुढं एक दुसरी गोष्ट या ठिकाणी निदर्शनास आणून द्यायची. ती ही गोष्ट आहे की ठीक आहे, या घटनेतील सत्य असत्य हे न्यायालय शोधून काढेल, त्यानुसार तो निर्णय येईल. परंतु एरवी एखाद्या अशा प्रकरणामध्ये मग ती खरी असो की खोटी असो हे बघताना समाज खूप आक्रमक होत असतो. तो या घटनेच्या बाबतीत थोडा दिसलेला नाही आपल्याला. मला काय अधोरेखित करायचं आपल्या कदाचित लक्षात आलं असेल. समाज म्हणजे असं आहे का की काही ठराविक मोठ्या लोकसंख्येच्या समाजाच्या पीडितेवर काही अन्याय झाला किंवा तिनं एखादी तक्रार दिली तरच समाज आक्रमक होतो का? मोठे समाज असतील, मी खास करून बहुजन समाजातील मोठे जातीवर्ग म्हणतो मी, ज्यांची संख्या जास्त आहे, ते झाले तरच रस्त्यावर येतात. कारण या प्रकरणात कोणीच रस्त्यावर आलेलं नाही, कोणी आवाज बी काढलेला नाही. ठीक आहे, सोशल मीडियावर कोणी काही बोललं असेल ती वेगळी बाब आहे, परंतु कुठं फारसा निषेध किंवा कुठं काही कोणी मोर्चा काढला असं काही घडलं नाही. माझं म्हणण्याचा अर्थ असा आहे की माझं असं म्हणणं नाही की समाजानं कोणत्याही गोष्टीवर मोर्चे काढावेत, पण एरवी जी काही 2-4 समाज मी आपल्याला म्हणतो, मग त्याच्यात मराठा समाज असेल, वंजारी समाज असेल, धनगर समाज असेल किंवा माळी समाज असेल, यासारखे प्रमुख समाजात बहुजनातले जे प्रमुख समाज आहेत त्या समाजातली जर पीडिता असली किंवा फिर्यादी असली तर क्विक रिॲक्शन येते, त्याच्यावर खूप मोठी प्रतिक्रिया होते. लोक रस्त्यावर येतात, उतरतात आणि त्याचा निषेध बी करतात. आरोपींना फाशी द्या वगैरे वगैरे सांगतात किंवा त्याचा निषेध करतात. ठीक आहे, आरोपीला शिक्षा देण्याचं काम हे केवळ आणि केवळ न्यायालयाचं आहे, परंतु किमान निषेध नोंदवायला तर येतात. पण या बाबतीत तसं झालं नाही. मला समाजाच्या एका मानसिकतेचं या ठिकाणी आपल्याला त्याच्याबद्दल अधोरेखित करायचं किंवा त्याची मानसिकता अधोरेखित करायची की एरवी आम्ही खूप सांगतो की नाही आम्ही सर्वांसाठी असतो, आम्ही सर्व एक आहोत. तर यावेळी या पीडितेसाठी कुणीच आवाज का उठवलेला नाही हा पहिला प्रश्न आहे माझा. का असं काही आहे का की बलात्काराच्या किंवा विनयभंगाच्या वेदना वेगळ्या असतात किंवा त्याचं महत्त्व वेगळं असतं किंवा त्याची प्रतिष्ठाही वेगळी असते, असं काही आहे का? हा प्रश्न इथं नक्कीच निर्माण झालेला आहे. कारण ही घटना घडून आता 2 दिवस झालेले आहेत, परंतु समाजातून मोठी प्रतिक्रिया याबाबत आलेली नाही. घटना घडली ठीक आहे, त्याचं काय मी मगाच सांगितलं ते कोर्ट बघेल, ते आपल्या कुणाकडं नाही आहे. परंतु कारण याच्यासाठी म्हणतो मी, कारण समाजानं ज्या मित्रांना मी सांगू इच्छितो ज्यांना वाटतंय की हे कदाचित खोटं असेल किंवा काय, हे खरं आहे. समाजानं किंवा प्रशासनानं नेहमी 2-3 प्रकारचे विनयभंग किंवा ज्याला आपण बलात्काराचे आरोप नेहमीच पाहिलेले आहेत. त्यातला पहिला प्रकार म्हणजे कधीकधी एखाद्या पीडितेला किंवा फिर्यादीला कदाचित तिच्या स्वप्नातही एखाद्या गोष्टी नसतात, अशावेळी तिच्यावर जबरदस्ती करून अतिरेक केला जातो आणि तो व्यक्ती तिच्या ओळखीचा नसतो आणि अचानक अशा घटना घडतात. हा एक प्रकार आहे. याच्यात निश्चित पीडिता खूप म्हणजे त्याच्यात पीडित झालेली असते आणि तिच्यावर खूप मोठा अन्याय झालेला असतो. हे पहिलं प्रकरण असतं किंवा प्रकरणाचा पहिला भाग किंवा प्रकार. दुसरा काही प्रकार असा असतो, अनेक वेळा पीडिता आणि आरोपी यांचे कदाचित सहमतीनं काही अनैतिक संबंध चालू असतात, मात्र कधीकधी
त्यांच्या काही कारणानं ते जर समोर आलं तर नाईलाजानं त्यांना आपल्या प्रतिष्ठेसाठी खास करून पीडितेला त्यावर अशा प्रकारचा आरोप करणं भाग पडतं आणि मग अशा प्रकारचेही विनयभंग आणि ज्याला आपण बलात्काराचे आरोप होतात, हाही एक प्रकार समाजानं पाहिलेला आहे. आणि तिसरा प्रकार असा बी असू शकतो कधी कधी की या दोन्ही प्रकरणामध्ये कदाचित त्यांची आपसातली सहमती असताना सुद्धा इतरांना कुणाला तरी त्याबद्दल आक्षेप असल्यानंतर त्यांनी केलेली तक्रार किंवा त्यांच्याकडून झालेली तक्रार अशा प्रकारचे. थोडक्यात यामध्ये आपल्याला एक गोष्ट घेता येणार नाही, याचे खूप वेगवेगळ्या प्रकारे शेवटी जी काही तपास यंत्रणा आहे किंवा ज्यांच्याकडं ही तपास यंत्रणेची जबाबदारी आहे ते सत्यावर किंवा तथ्य जे त्यांच्याकडे पुरावे आहेत त्याच्या आधारित खरी काय गोष्ट आहे ते सांगू शकतील. थोडक्यात सांगायचं एवढंच आहे की शेवटी आरोप झालेले आहेत आणि पोलीस स्टेशनमध्ये गुन्हाही रजिस्टर झालेला आहे, तर या गुन्ह्याचा तपास आता होणं खूप गरजेचं आहे. जर त्या पीडितेवर अन्याय झालेलाच असेल तर तिला न्यायसुद्धा मिळाला पाहिजे. याच्यासाठी उद्या केज विकास संघर्ष समिती केजच्या तहसीलमध्ये आणि पोलीस स्टेशनला एक या गुन्ह्याचा तपास करण्याबद्दल आणि कदाचित याच्यातलं सत्य शोधून आरोपीला शिक्षा करण्याबद्दलही मागणी करणार आहे. कारण मी आत्ताच म्हटलं, जर संबंधित आरोपी किंवा जे काही व्यक्ती आहेत ते जर यामध्ये दोषी नसतील तर त्यांना त्याचा काही प्रॉब्लेम होणार नाही, परंतु दोषी असल्यानंतर शिक्षा ही झालीच पाहिजे, ही मागणी होणं गरजेचं आहे. आम्ही आता आवाहन करतोय सर्वच बहुजन समाजातील सर्वांना की असे पायंडे पडू नयेत. हे करण्याचं कारण एकच आहे की समाजामध्ये असे पायंडे पडू नयेत की जर एखाद्या पीडितेला तिनं गुन्हा दाखल केलेला असेल तर त्या ठिकाणी तिला न्याय मिळवण्यासाठी किंवा गुन्हा दाखल म्हणजे गुन्हाच केवळ नाही, त्याच्यातलं तथ्य शोधून आपण मागणी करणार आहेत, त्याच्यातलं पूर्ण सत्य शोधून आरोपीला शिक्षा झाली पाहिजे. याच्यासाठी आमची विनंती आहे की जे कोणी बहुजन समाजातील लोकांना वाटतं न्याय झाला पाहिजे कुठल्याही प्रकरणामध्ये, त्यांनी नक्कीच उद्या 11 वाजता सोमवार दिनांक 22 सप्टेंबर रोजी आपण हे निवेदन केज तहसील आणि पोलीस स्टेशनला देणार. त्या ठिकाणी नक्कीच या सर्व बहुजन समाजातील न्यायप्रेमी लोकांनी यावं असं मला वाटतं, तरच खरे आपण न्यायाच्या बाजूने जाऊ. नसता फक्त एरवी म्हणायचं की हे अमुक दोषीला शिक्षा मिळाली पाहिजे, हे काही योग्य होणार नाही असं वाटतं.